बातमी उत्तर प्रदेशमधून आहे। उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये जबरदस्तीने धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि आरोपी जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा या धर्मांतरण प्रकरणाचा मास्टरमाइंड होता। यूपीमध्ये सुरू असलेल्या या अवैध धर्मांतरणाच्या ग्लोबल रॅकेटचाही पर्दाफाश झालेला आहे। नेपाळ मार्गे हे अवैध धर्मांतरण केलं जात होतं आणि धर्मांतरणासाठी जमालुद्दीनला 500 कोटींची परदेशी फंडिंग यावेळेला करण्यात आलेली होती असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे। 200 कोटींच्या फॉरेन फंडिंगला हिशोब यंत्रणांना सापडलेला आहे, तर इतर 300 कोटी हे नेपाळ मार्गे आल्याचा संशय यंत्रणांना आहे। या फंडिंगसाठी काठमांडूहून नेपाळचे सीमावर्ती जिल्हे त्यानंतर बांके या ठिकाणी सुद्धा 100 बँक खाती उघडण्यात आलेली होती आणि या खात्यांमध्ये धर्मपरिवर्तनासाठी पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तानातून पैसे पाठवण्यात येत होते। एजंट 4 ते 5% कमिशन घेऊन नेपाळमधून बँक खात्यांमधून हे पैसे काढून थेट जलालुद्दीनला देत होते। यासाठी कॅश डिपॉझिट मशीनचा सुद्धा वापर करण्यात आलाय। तर सौदी अरेबियाबरोबरच शारजाह, UAE, दुबईमधील खात्यांचीही सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी करण्यात येते। जो भी लिंक्स छांगूर बाबा के पाए जाएंगे जो इस इलीगल एक्टिविटीज़ में शामिल थे, उन सभी के विरुद्ध कार्रवाई की जाएगी। फाइनेंशियल लिंक्स का इन्वेस्टिगेशन ATS द्वारा लगातार किया जा रहा है। STF ने शुरुआती जांच किया था, तो जाहिर तौर पे जो फाइनेंशियल लिंक है वो कोर्ट में एस्टैब्लिश होगा, बहुत पुख्ता है। इसमें कोई शक नहीं कि जो फाइनेंशियल ट्रांजैक्शंस हुए हैं, खास करके जो फॉरेन कंट्री से इनके 40 अकाउंट जिसके माध्यम से ये गैंग ऑपरेट कर रहा था उसमें आए हैं, वो अकाट साक्ष्य है और इन साक्ष्यों का इस्तेमाल इस गैंग के विरुद्ध कोर्ट में किया जाए। तपास एजन्सींकडून आता छांगूर बाबा आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे। तर छांगूर बाबाच्या गँग मेंबरच्या अकाउंट संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जमालुद्दीनचे एकूण 6 बँक खाती आहेत आणि यातील विदेशामध्ये तब्बल 34 कोटी 22 लाख रुपये गोळा करण्यात आलेले आहेत। नीतू उर्फ नसरीनच्या जवळच्या लोकांची 8 बँक खाती आहेत आणि यामध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 13 कोटी 90 लाखांचा व्यवहार झालेला आहे। त्यामुळे ATS कडून या लोकांचा आता तपास केला जाण्याची शक्यता आहे। तर धर्मांतरण करून अनेकांची फसवणूक करत कोट्यावधीची माया जमवणाऱ्या उत्तर प्रदेशातील छांगूर बाबाचं पुणे कनेक्शन आता समोर आलेलं आहे। हा छांगूर बाबा लोणावळ्यामध्ये तब्बल 16 कोटी किंमत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यामध्ये आलेला होता आणि यावेळेला त्याने खरेदीचे सर्व दस्त नोंदणी केलेली होती। मात्र जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक एका व्यक्तीला फसवल्याची माहिती आता समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेला तोच मोहम्मद खान आहे जो छांगूरचा पुण्यातील हस्तक आणि त्याचा अकाउंटंट म्हणून ओळखला जातोय। माझ्यासोबत आता मोहम्मद अहमद खान ज्यांना छांगूर बाबाचा अकाउंटंट मानलं जात होतं किंवा आत्ताही अनेक ठिकाणी त्यांचा अशाच पद्धतीची माहिती समोर येते। मात्र ते नक्की काय आहेत, त्यांचा आणि छांगूर बाबाचा काय संबंध आलाय, स्वतः आपल्यासोबत अहमद खान आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर छांगूर बाबा आणि तुमचा संबंध आलाय हे तुम्ही नाकारत नाहीये, कधी त्यांचा आणि तुमचा संबंध आला आणि कशासाठी आला? सर, माझी केस चालू होती, मी मोहम्मद अहमद खान, माझी केस चालू होती बलरामपूर कोर्टात। मी तिथे कोर्टात जाऊन येऊन करत होता। ते टायमाला मला छांगूर साहेब भेटला तिथे आणि ते विचारपूस केला आणि विचारपूस असा झाली की ते तुम्ही काय काम करतात, काय कुठे राहतात, तर मी सांगितले मी असं असं काम करतो। छांगूर बाबांनी तुम्हाला फसवलं असं तुमचा दावा आहे? सर, असा झाले की ते मला लखनौला बोलवले आणि ते सांगितले की मी 50 लाख तुम्हाला देतो टोकन स्वरूपी रक्कम, पण हे काय केले तिथे एक एग्रीमेंट बनवले आणि ते मला फक्त 49 लाख रुपये दिले आणि 80,000 रुपये कॅश दिले। नंतर हे सांगितले की तुम्ही पुण्यात जावं आणि तिथे काम सुरू करा, चालू करा काम। मी इथे आल्यानंतर सगळ्यांना भेट केली आणि बोलले की हा असा असा विषय आहे। ते सगळे लोक बोलले की हां आम्ही तयार आहे। नंतर ते छांगूर साहेब पुण्यात आले आणि जे एग्रीमेंट लखनौला बाराबंकी कोर्टात झाली होती ते कॅन्सल केले, स्वतः मला न सांगता ते कॅन्सल केले आणि नवीन एक इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट तयार केले। त्याच्या सोबत आणखी कोण कोण आहे याची मोठं रॅकेट? सर, असा आहे की छांगूर साहेब मला 2023ला भेटला। हे मागे आणि पुढे मला त्यांची सोबत काय संबंध नाही, काय नाही, फक्त हे कसा लोक सांगत आहे मला पण माहित नाही। आणि
ते मला जे सांगितले मी सगळे लोकांना तयार केले आणि छांगूर साला मी सांगितले ते सगळे लोक तयार झाले. हे जे इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट केले ते डॉक्युमेंट पण नाही दिले मला. मी वारंवार डॉक्युमेंट त्यांच्याकडे मागत होते की मला ते तेव्हा डॉक्युमेंट. तुमच्या लक्षात आले की तो आपल्याला जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवतो. हा बरोबर. ते काय झाली त्यांना मला सगळी परिस्थिती त्यांना माहीत पडली की हे माणसाकडे पैसे नाही आहे आणि हे माणसावर दबाव टाकून ते जमीन हडपायचे.